नमस्कार. आयडिया सारेगमप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या या सोहळ्याची इतकी सुरेल आणि गोड सुरुवात केल्याबद्दल सत्यजित दादा थँक्यू सो मच. ज्यांची अजरामर गाणी ऐकल्यानंतर आजही आपण त्या काळात हरवून जातो, त्या शंकर जयकिशन यांची गाणी आज या सोहळ्यात रंगणार आहेत. राज कपूर यांच्या बरसात या चित्रपटापासून त्यांनी संगीतकार म्हणून कामाला सुरुवात केली आणि मग त्यांच्या संगीताची अशी काही बरसात झाली की त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांना आणि त्यांच्या संगीताला असे मिळून तब्बल 27 फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान करून सन्मानित केलं. 2 वेगळ्या प्रांतातील, वेगळ्या भाषांची आणि 2 वेगळ्या स्वभावांची व्यक्तिमत्व एकत्र येऊन जोडीने संगीत देण्याचा हा पहिलाच प्रयत्न. शंकर जयकिशन यांची जोडी यशस्वी झाली आणि मग त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अशा अनेक जोड्या इंडस्ट्रीत आल्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल, राम लक्ष्मण, कल्याणजी आनंदजी, नदीम श्रवण ते आपले लाडके परीक्षक अजय अतुल पर्यंत. आजच्या या सुरेल सोहळ्याला आता सुरुवात करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा गोपालन.
शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, ना वो समझ सके न हम. मला एक गोष्ट सांग, तू इतका असा चेहरा पाडलेली काय आहेस आज? मी ना कुमारी. क्या बात आहे पूजा, व्हेरी गुड. थँक्यू. मला थोडंसं खटकत होतं मध्ये सुराला. अप्रोच तुझा चांगला होता, फील पण छान देत होतीस तू. बेसिकली काय, हे गाणं ऐकल्यानंतर पहिल्या आठवतात लता मंगेशकर. ते पुलंचं वाक्य आठवतात की त्या पार्श्व गायिका नाही आहेत, पार्श्व नायिका आहेत. अमेझिंग होतं ते. मी तुझ्या ह्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या एक ग्लाइड्स आहेत तिकडे मला तू मिस वाटली. समज सकी ना याच्यामधला समज मला दरवेळेला फ्लॅट वाटला. डट 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 तो नोट मला दरवेळेला करेक्ट हिटिंग नाही आला. म्हणजे अगदी छान दिसायला पाहिजे होता, तो दिसला नाही. बट स्टील आपण या गोष्टीचा विचार करू शकतो की अरेंजमेंट पहा काय सुंदर आहे. काय ते पहिलं तो गिटार आणि त्यानंतरच्या स्ट्रिंग्स. शंकर जयकिशन यांच्या म्युझिकमध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ते अरेंजमेंट न गाता, साधारण मला आता समजा तुम्हाला गाणं ऐकवायचं असेल तर मी ते टाव डाव 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 हे गायलाच लागणार, अदरवाईज मी पुढे जाऊ शकत नाही. किंवा अजीब दास्ता है ये आ, ह्या गाण्याबरोबर त्याचा जो कोरस सुद्धा जो एक जीव की प्राण आहे, ते गायल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. म्हणजे ते अवॉइड नाही करता येणार. इतकं ते अरेंजमेंट समर्पक. ते स्वतःही त्यांना अरेंजमेंटचा खूप सुंदर समज दोघांनाही. अमेझिंग सेन्स. कंपोजिशन तर होतीच अप्रतिम. पण तरी सुद्धा आमची सॅबेस्टियनजी जे होते ना, त्यांचा एक तो दिसतो ना एक रिचनेस आणि सगळ्यांवरती कमांड. बिकॉज कंडक्टर आणि अरेंजर फार महत्वाची गोष्ट असते. एवढा मोठा ऑर्केस्ट्रा असतो आणि हे सगळं वेस्टर्न क्वायर वगैरे त्यावेळेला नवीन नवीन प्रकार होते. आम्ही म्हणजे तोपर्यंत तरी कुणी ऐकलेले नसतील माझ्या मते पूर्वी एवढ्या लेवलला. आणि अशा पद्धतीच्या सिच्युएशनला अमेझिंग सिच्युएशन आणि अमेझिंगली अरेंज्ड सॉन्ग. आणि पूजा तू छान गायलीस. थँक्यू. पूजा खूप चांगलं झालं. तसं या गाण्यामध्ये तुला खूप स्कोप होता, अजून दिसली असतीस, मजा आली असती. ॲप्ट गाणं झालं, म्हणजे एक प्रॉपर की गाणं म्हणून खूप अप्रतिम सादर केलंस तू. तुझ्या आत्तापर्यंतच्या इतर गाण्यांच्या नुसार सुद्धा तू हे अजून चांगलं गाऊ शकलीच असती, म्हणून तुला सांगतोय मी. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. पूजा, मार्क्स आज आपल्याला कळणार नाहीये, ते उद्याच्या भागानंतर कळतील. ओके, सो पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.